मागील काही दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे। MIDC मध्ये काम करून रात्रीच्या वेळेस घरी परत जात असताना अंधाराचा फायदा घेत कामगारांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल चोरी झाल्याच्या घटना वारंवार MIDC चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडत होत्या। सदर चोरट्यांचा शोध घेत असतात चुंचाळे MIDC पोलीस चौकीचे पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीची शहानिशा करून पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने सापळा रचला। मंगेश पवार, कुणाल पवार, निलेश खरे, कुणाल जाधव या इसमांना त्यांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 30 मोबाईल फोन, एक धारदार चाकू, 2 मोटरसायकल असा एकूण 3 लाखांच्या वर किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आदींच्या पथकाने केली। घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।